हॉर्मुझमधून जहाज बाहर काढायचा है, आ जाओ निकाल दूंगा, लेकिन 18 करोड लगेगा। जोक सपाट। ड्रोन आणि मिसाईल नंतर आता इराणने समुद्राला शस्त्र बनवलंय। कसं आणि इराण हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून खरंच टोल वसुली करतोय का? काय यामागची खरी स्टोरी आहे, सर्व काही सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सध्या जगात युद्ध सुरू आहे, पण हे युद्ध फक्त जमिनीवर किंवा हवेत नाही, आता समुद्रातही युद्धाचं मैदान बनलंय। आणि या सगळ्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे हॉर्मुझ सामुद्रधुनी, जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग। पण सध्या परिस्थिती अशी आहे की ना हा मार्ग पूर्णपणे बंद आहे ना पूर्णपणे खुला। मग नेमकं चाललंय काय? इराणने हॉर्मुझ पूर्णपणे बंद केलेलं नाही, पण तो आपल्या अटींवर इथे हे चालवत आहे। ज्या देशांशी त्याचे संबंध चांगले त्यांना मार्ग दिला जात आहे आणि शत्रू देश किंवा संशयास्पद जहाज त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत। युद्ध सुरू झाल्यावर जवळपास 20 जहाजांवर हल्ले झालेले आहेत। ड्रोन, मिसाईल आणि समुद्रामध्ये टाकलेल्या माइन्सने हे हल्ले करण्यात आले। यामुळे जहाजांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक झालेला आहे आणि त्यामुळेच अनेक जहाजं हॉर्मुझच्या बाहेरच अडकून पडली आहेत। बरं, आता या ठिकाणी ट्रॅफिक किती कमी झालाय? तर युद्धापूर्वीची परिस्थिती आपण पाहायला गेलं तर रोज जवळपास 140 जहाजं याच मार्गाने जात येत होती, पण आता फक्त 5 ते 6 जहाजं इथून प्रतिदिन जात आहेत। होय, इतकी मोठी ही घट झाली आहे। जवळपास 2000 जहाजं अजूनही तिथे अडकलेली आहेत। तेहरानमध्ये टोल नवीन सुरू झाल्याचं बोललं जात आहे, त्याला नाव देण्यात आलेलं आहे तेहरान टोल। 18 कोटींचा हा खेळ असल्याचं बोललं जात आहे। काय नेमकं यामागे फॅक्ट आहेत तेही आपण समजून घेऊयात। सर्वात धक्कादायक गोष्ट ती आहे की आता हॉर्मुझ पार करण्यासाठी प्रति जहाज $2 मिलियन इज इक्वल टू 18 कोटी रुपये होतात। इतका टोल घेतला जातोय असं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे। जरी इराणने हे अधिकृतपणे नाकारलं असलं तरीही ग्राउंडवर वेगळीच व्यवस्था इथे चालते। बरं, जहाज इथून कशी पास होतात यामागची इनसाइड प्रोसेस काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो। जर एखाद्या जहाजाला हॉर्मुझ पार करायचं असेल तर त्याला आधी इराणशी संबंधित मध्य संस्थांमार्फत बोलावं लागतं, अर्ज द्यावा लागतो। जहाजाची माहिती, माल आणि क्रू यांची माहिती द्यावी लागते। यानंतर तपास होतो आणि मंजुरी मिळाल्यानंतर एक खास कोड दिला जातो आणि मग इराणी गस्ती नौका त्या जहाजाला सुरक्षितपणे बाहेर काढतात। म्हणजेच हा मार्ग आता पूर्णपणे इराणच्या नियंत्रणात आहे हे यातून स्पष्ट होतं। बरं, कोणत्या देशांना परवानगी दिली जाते? खूप कमी देशांना परवानगी मिळते। चीन सर्वात मोठा फायदा इथून घेतोय। पाकिस्तान, तुर्की काही प्रमाणात त्यांना परवानग्या मिळत आहेत, काही प्रमाणात। आणि भारताचे काही टँकर्स इथून गेलेले आहेत, सर्व नाही पण काही गेले आहेत। बरं, अजूनही अनेक भारतीय जहाजं तिथेच अडकलेली आहेत। हळूहळू भारत सरकार त्याला इकडे भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे। बरं, याचा आता जगावर काय परिणाम होतोय? या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या खिशावर होतो। तेलाच्या किमती 40% पर्यंत वाढल्या आहेत। शिपिंग आणि इन्शुरन्स खर्च प्रचंड वाढलाय। त्यामुळे पूर्वी विमा प्रीमियम जो 0.25 होता आता तो 3 ते 7.5% पर्यंत पोहोचलाय। म्हणजे एका प्रवासाचा खर्च लाखो डॉलर्सने वाढलाय। भारतासाठी धोका किती आहे, किती मोठा आहे? तर भारत 90% तेल आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा हॉर्मुझमधूनच येतो। म्हणून हा मार्ग धोक्यात असेल तर भारतावर थेट परिणाम होणारच। तर इराणने हॉर्मुझ बंद केलेलं नाही आहे, पण पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतलेला आहे। जहाज जात आहेत पण भीती खाली जात आहेत आणि काही वेळा परवानगी घेऊन जात आहेत। म्हणजेच समुद्रच आता एक शस्त्र बनलाय। युद्ध फक्त बॉम्ब आणि मिसाईलनेच लढलं जात नाही, कधी कधी समुद्राचा रस्ता बंद करूनही जगाला गुडघ्यावर आणलं जातं। हे इराणने यातून शिकवलंय। आता सध्या हॉर्मुझमध्ये तेच घडताना दिसतंय। इराणची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।